मंडळी मी का नाही कळशीवरती आईसाहेबांची मूर्ती उभा केली होती. मंडळी आज का नाही सकाळी फटांगड्यांच्या आवाजामध्ये डोळा उघडला. अंघोळ करून झाल्यानंतर देवपूजा करण्यासाठी सुरुवात केली. नंतर का नाही आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा आईचा मळवट भरण्यासाठी सुरुवात. आज का नाही लक्ष्मीपूजन असल्यामुळे आईची मूर्ती साडीवरती म्हणजे एका कळशीवरती उभा करणार होतो. नंतर का नाही देवपूजा करून झाल्यानंतर गावामध्ये सामान आणण्यासाठी निघालो. नंतर काय गावामध्ये पोहोचल्यानंतर चांगले चांगले टॅमॅटो काढण्यासाठी सुरुवात. नंतर का नाही जाताना पनीर आणि पनीर टिक्का मसाला घेतला. हे बघा आपण एवढं साहित्य आणलं होतं. नंतर का नाही लक्ष्मीची पूजा मांडण्यासाठी सुरुवात केली. मांडलेल्या पाटावरती लक्ष्मीचा फोटो ही पूजा केली. पूजेच्या बाजूला मांडण्यासाठी आंब्याची पानं आणण्यासाठी शेतात निघालो. आंब्याच्या झाडापाशी पोहोचल्यानंतर चांगली चांगली आंब्याचे ढापे काढले. नंतर का नाही आपण काढलेले आंब्याचे ढापे घेऊन घरी निघालो. मंडळी का नाही काही वेळानंतर आपली पूजा अशी काहीतरी मांडून झाली बरं का. पूजा मांडून झाल्यानंतर शेवटचं काम म्हणजे रांगोळी. ह्या रांगोळीमुळे तर पूजेला शोभा येते बरं का. या पूजेला शोभा आणण्याचं काम तर माझ्या पप्पानीच घेतलेलं. मंडळी तुम्हाला माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बरं का. रांगोळी काढून झाल्यानंतर आपली पूजा अशी काहीतरी दिसत होती. मंडळी आपली लक्ष्मी पूजा करून झाल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी हा व्हिडिओ अपलोड होते, त्यासाठी मी तुमची माफी मागतो बरं का. तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि जाताना सबस्क्राईब आणि इंस्टा पेज पण फॉलो करायला विसरू नका.